नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पीके स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत जो 2 वर्ष कालावधीचा डिप्लोमा आहे पेशंट असिस्टंट, या डिप्लोम्याविषयी आपण सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मित्रांनो डिप्लोमा इन पेशंट असिस्टंट म्हणजेच रुग्ण सहाय्यक पदविका आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून 2 वर्ष कालावधीची करू शकतो। मित्रांनो, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजेच या ठिकाणी आरोग्य विज्ञान विभागातील हा कोर्स आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील। याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आपण अगदी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी घेणार। तुमची काही शंका काय अडचण असेल तर तुम्ही निश्चितच या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता। त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच लवकर माझ्याकडून मी देण्याचा प्रयत्न करेल। ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा जो प्रोग्राम आहे याचा जो ड्युरेशन आहे एकतर हा जून एप्रिल आणि जानेवारी ते डिसेंबर अशा 2 कालावधीमध्ये हा कोर्स असतो। 2 वर्षांचा हा कोर्स असतो। ओके, आणि एक्झाम ही मे जून डिसेंबर जानेवारीमध्ये होत असते। ओके, म्हणजे जो कोर्स जूनला चालू झाला आहे त्याची कोर्स नंतरच्या पुढच्या वर्षी मे जूनमध्ये त्याची एक्झाम होते किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची एक्झाम होत असते। मित्रांनो, इंग्लिश माध्यम आहे। टीचिंगमध्ये तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असे एकूण 30 क्रेडिट या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत। ओके, या ठिकाणी बघा, तुम्हाला जो सिलेबस आहे गृह रुग्ण सहाय्यक, त्याचबरोबर क्लिनिक्स, जनरल हॉस्पिटल, मॅटर्निटी होम्स, त्याचबरोबर स्पेशालिटी हॉस्पिटल्स अँड इमर्जन्सी फर्स्ट एड। सेकंड इयरला मित्रांनो ओपीडी एक्सपोजर, आयपीडी एक्सपोजर, इंटर्नशिप एक्सपोजर। ओके, अशा पद्धतीचा तुम्हाला हा सिलेबस असणार आहे। तुम्हाला टेक्स्ट बुक दिले जातील, तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क दिले जाईल, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगसुद्धा दिलं जाईल। ओके, यासाठी तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 75% तुमची संपर्क सत्रे आयोजित केली जातील त्यासाठी आणि प्रॅक्टिकलसाठी उपस्थिती असणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे किंवा तुम्ही पेशंट असिस्टंटचा जो कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी जर कंप्लीट केला असेल तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। ओके मित्रांनो, यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत, तुमची म्हणजे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत ते डॉक्युमेंट लागणार आहेत, म्हणजे 10वीचं गुणपत्रक, त्या ठिकाणी TC, त्यानंतर तुम्ही जर पेशंट असिस्टंटचा कोर्स केला असेल तर त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी मार्कशीट प्रमाणपत्र लागेल। ओके, वयाचा दाखला लागेल, तुम्हाला TC लागेल, म्हणजेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर हे काही तुमचं जर नाव चेंज झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट लागतील। आणि इफ द स्टुडंट इज फाउंड इलिजिबल ड्युरिंग द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हर ॲडमिशन विल बी कॅन्सल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठराल तर तुमचं कॅन्डिडेचर, तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं। मित्रांनो, ड्युरेशन आहे या प्रोग्रामचा कमीत कमी 2 वर्षामध्ये तुम्ही हा प्रोग्राम कंप्लीट करू शकता किंवा मॅक्झिमम तुम्ही 4 वर्षामध्ये हा कंप्लीट करू शकता। म्हणजे जर तुम्ही 2 वर्षामध्ये नापास होत गेलात, फेल होत गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत हा प्रोग्राम करता येऊ शकतो। नंतर तुम्हाला 4 वर्षाच्या पुढे तुम्ही इनइलिजिबल यासाठी होता, तुम्हाला सर्टिफिकेट भेटू शकत नाही। ओके, तुम्हाला मित्रांनो याची फीस आहे, एकूण प्रोग्राम फीस 40,000 रुपये आहे। मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच जे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो इंग्लिशमध्ये असणार आहे। मित्रांनो, याची जी फीस आहे बघा, तुम्हाला फर्स्ट इयरला 20,000 आणि सेकंड इयरला 20,000 असे एकूण 40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस आहे। मित्रांनो, आता याबाबतीत जे काही स्टडी सेंटर आहेत, तुम्हाला स्टडी सेंटर ची माहिती देखील मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे। ओके, तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा पेशंट असिस्टंट अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी निश्चितच संधी ही मिळू शकते।
ओके, तरी देखील तुम्हाला स्टडी सेंटर बघायचे असतील तर तुम्हाला YCM http://ycmu.digitaluniversity.ac वर जाऊन तुम्हाला होम पेज स्कूल अँड डिव्हिजन्स येथे क्लिक करून स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस यावर क्लिक करून ॲडिशनल डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह स्टडी सेंटरची माहिती मिळेल. ओके, त्याबरोबर तुम्हाला प्रोग्रामचा सिलेबस देखील त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके मित्रांनो, निश्चितच आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती कळली असेल आणि जर तुम्हाला काही शंका अडचण असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती कमेंट करू शकता. थँक्यू.